Aroma Absolute Relax Shower Gel with हे काय आहे इलँग लँग YLANG याचा उच्चार कसा करायचा लँग. ओके, नेक्स्ट येऊयात आता थोडस बॉडीकडे. म्हणजे आयुष्य गेलं थोबाड रंगवण्यात असं व्हायला नको. शरीर पण आपलंच आहे. एक वेळ होती की डेटॉल साबण सोडून मी थोबाडाला आणि अंगाला काय सुद्धा लावत नव्हते, पण आता शॉवर जेल्स, फेस वॉश. मोठी झाली ना आता, माणसं मोठी झाली आता. हाय गाईज, हॅपी न्यू इयर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सगळ्यांना खूप म्हणजे जबरदस्त भारी, एकदम सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, यशाचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जाऊ दे, एवढीच महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे. ओके, तर नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ असणार आहे. कारण या वर्षात पैसे तर आपल्याला कमवायचेच आहेत, पण कमवलेले पैसे थोडंसं वाचवायचे सुद्धा आहेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. मी खरोखर सांगते, मी कॉलेजला असताना स्किन केअर वरती एवढा पैसा उधळलाय. मला आता असं विचार केल्यानंतर वाटते की यार, मी तेवढं पैसे जर वाचवलं असतो तर मी लई का मोठं तर नाही, जरा तर काहीतरी केलो असतो नवीन. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे जे फेवरेट स्किन केअर प्रॉडक्ट आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा देणार आहे. मी खरोखर तुम्हाला मनापासून सांगाले, मी लई म्हणजे लई ट्रायल आणि एरर केल्यात. मी एवढे प्रोडक्ट्स वापरलेत की तुम्ही विचार पण करू शकत नाही. माझं सगळं पाक साठवलेले पैसे मी त्यात घातलेत. त्यामुळे माझ्या एक्सपिरियन्स मधून, माझं ट्रायल एरर मधून मला थोडेफार प्रोडक्ट्स मनापासून खूप आवडलेत आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत, त्यामुळे सुरुवात आपण आपल्या थोबाडापासून करणार आहोत. तर पहिला प्रोडक्ट आहे हा डर्माकोचा 2% कोजिक ऍसिड फेस वॉश. आणि हा प्रोडक्ट एवढा भारी आहे, जर तुमच्या स्किनवरती डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशन, टॅनिंग, काहीतरी काळे खड्डे, डाग वगैरे असतील तर खरोखर मी मनापासून सांगते हा फेस वॉश तुम्ही ट्राय करा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. सेकंड प्रोडक्ट आहे हे डॉक्टर शेथचं हल्दी आणि हायलोरोनिक ऍसिड सनस्क्रीन. यामध्ये SPF 50 प्लस PA प्लस 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 4 टाइम प्लस आहे. आणि काय पाहिजे आयुष्यात तुमच्या. आणि आणखी एक गोष्ट, याच्यामध्ये हायलोरोनिक ऍसिड आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला थोडंसं हायड्रेशन सुद्धा हे प्रोव्हाइड करते, एक ब्राईटनिंग इफेक्ट देतं. पण याला कंटिन्यू ट्राय करायला लागते. ओके, आणि एकदम लाईट वेट आहे. कोणत्याही ऋतूमध्ये जर तुम्ही एक परफेक्ट सनस्क्रीन तुम्हाला पाहिजे असेल, जस्ट ट्राय दिस. एक नुसतं संपून बघा, नाही तुम्ही दुसऱ्यांदा घेतला तर नाही घेतला, तुम्हाला कुठला आवडेल ते घ्या. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे, जर तुम्हाला एक छान विटॅमिन C सिरम पाहिजे असेल तर हे अगेन डर्माकोचं 10% विटॅमिन C फेस सिरम जबरदस्त आहे, जबरदस्त. यामध्ये 5% नायसिनामाइड आहे, विटॅमिन C आहे, हायलोरोनिक ऍसिड आहे, डे प्लस नाईट. सकाळी पण वापरू शकताय, रात्री पण वापरू शकताय, काय हरकत नाही आहे. स्किन रेडियन्स साठी याला डिझाईन केलेलं आहे. मी खरोखर सांगते, मी याच्या एवढ्या बॉटल्स वापरल्यात की लई वापरल्या, एवढं समजून घ्या तुम्ही. 3-4 वर्ष झालं कंटिन्यू मी हे प्रोडक्ट वापरत आहे. हे खरोखर खूप भारी आहे. फक्त मी याला रात्रीच्या वेळी वापरते, तुम्ही जर सकाळी वापरत असाल तर ट्राय करू शकता. आणखी एक प्रोडक्ट मला खूप आवडतं ते म्हणजे प्लमचं विटॅमिन C सिरम. ते सुद्धा जबरदस्त आहे. जर तुम्हाला एक छान ग्लो साठी सिरम पाहिजे असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकताय. नाद खुळा सिरम आहे ते पण आणि हे पण, कोणतंही घेऊ शकताय तुम्ही. नेक्स्ट प्रोडक्ट आहे अगेन बाय द ब्रँड डर्माको. हे आहे 2% कोजिक ऍसिड फेस सिरम. जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन असेल तर कोजिक ऍसिड बेस्ट इन्ग्रेडियंट आहे. तुम्ही फक्त त्याचे काहीतरी वापरा चेहऱ्याला, कसलेही डाग असू द्यात, कसलेही. एक वर्षभर तुम्ही कंटिन्यू वापरला तर पूर्णपणे तुमची स्किन इव्हन टोन होते. मी आय थिंक सेकंड इयरला असल्यापासून हे प्रोडक्ट वापरते. थोडंसं महाग आहे, आता सिरम सगळेच महाग असतात. असं काय आपल्याला इथं काय रस्त्यावरून आणायचं नाही आहे, म्हणजे आम्हाला कमी पैशात पण पाहिजे, क्वालिटी पण चांगलं पाहिजे, असं सगळं एकदम होत नसते. कुठं तर आपल्याला जरा ऍडजस्ट करायला पाहिजे. कुठलं पण सिरम जर तुम्ही घ्यायला गेला तर ते कमीत कमी 500 रुपयाला येतेच. नायकावरती सेल असते तेव्हा घ्या, तुम्हाला एक 400 किंवा 430, 450 रुपयाच्या आसपास 30 ml ची बॉटल मिळून जाईल. बाकी पण प्रॉडक्टची जी क्वालिटी आहे, याचे जे रिझल्ट आहेत ना, नादखोळा आहेत. त्यामुळे प्लीज यार तुम्ही हे ट्राय करू शकता. नेक्स्ट, जर तुमचे ओठ थोडेसे टू टोन्ड असतील, म्हणजे टू टोन्ड म्हणजे 2 शेडचे, किंवा पिगमेंटेशन जर तुमच्या ओठांवरती असेल तर मी तुम्हाला बेस्ट लिप बाम सांगते, अगेन बाय द ब्रँड डर्माको. मी डर्माकोची फॅन आहे बघा. मी डर्माकोचे एवढे प्रोडक्ट्स वापरल्यात की नाही, मी डोळं झाकून त्या ब्रँडवरती विश्वास करते.
शेवट लेवल भारी आहे, शेवट लेवल. आता हे आहे 1% कोजिक ऍसिड लिप बाम. तुम्ही जर मला कंटिन्यू युट्यूब वरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीये मला लिप बाम लावायला अजिबात आवडत नाही, आणि मला जर हे आवडले म्हटल्यानंतर हे प्रोडक्ट विचार करण्याच्या पलीकडच्या क्वालिटीचा आहे. खरोखर खूप भारी. मी 1 महिना झाला हा प्रोडक्ट वापरत आहे. मी तुम्हाला एवढी गॅरंटी देते का हे प्रोडक्ट जर तुम्ही दररोज सकाळ दुपार संध्याकाळ जरी लावला तरी कमीत कमी 12 महिने चालणार आहे. वर्षभर हे प्रोडक्ट अजिबात हलणार नाही आहे. तुम्ही फक्त याला ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच तुमच्या या सपोर्ट बद्दल. असाच यावर्षी सुद्धा तुमचा भरभरून प्रतिसाद मला मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे. बाकी तुम्हाला जर काय आवडलं न आवडलं यासाठी कॉमेंट सेक्शन मोकळा आहे, त्यामुळे आरामात तुम्ही तुमची मतं देऊ शकताय. आणखी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा. नेक्स्ट, जर तुम्हाला स्वस्तात मस्त आणि जबरदस्त टोनर पाहिजे असेल तर याच्यापेक्षा स्वस्त ऑप्शन या जगात तुम्हाला हुडकून सापडणार नाही, शोधून सापडणार नाही. हे आहे डाबर गुलाबरीचं रोज वॉटर. 79 का 80 रुपयाला काहीतरी हे येते. 70 ml आहे बहुतेक, नाही सॉरी 250 ml प्रोडक्ट आहे, तर तुम्ही हे घेऊ शकता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे टोनर. हे आहे द ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ऍसिड 7% एक्सफोलिएटिंग टोनर. प्लीज अरे बॅकग्राऊंड नॉईज थोडस इग्नोर करा. आता मी काय करू शकत नाही, मी खरोखर सांगते. हे ऐकून आता मलाच कुठतर जाऊन जीव सोडू वाटाले. ओके, ते सोडून द्या. मी ऑलरेडी याच्याबद्दल खूप वेळेला तुम्हाला सांगितले की एवढं जबरदस्त टोनर आहे, तुम्ही फक्त वापरून बघा. जर तुमची स्किन खूपच जास्त सेन्सिटिव्ह ऍक्ने प्रोन असेल तर तुम्ही ट्राय करू नका. नॉर्मल थोडीशी ड्राय किंवा ऑइली असेल तर तुम्ही ट्राय करू शकताय. जर तुमच्या स्किनवरती रेड बम्प्स असतील किंवा छोट्या छोट्या फुटकुळ्या उठल्या असतील, तुमची स्किन अनइवन असेल तर हे प्रोडक्ट नादखुळा. ओपन पोर्सचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करू शकताय. नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे हा. आता तुम्ही म्हणाल हे प्रोडक्ट एम्प्टी, संपलेले प्रोडक्ट दाखवायले असं काय, विकत आणलेले प्रोडक्ट्स दाखवायला, तसं काय नाही. हे मी याच वेळेला घेतलेलं आहे. 2 महिने झाले मी ही गोष्ट वापरते. तुम्ही फक्त क्वांटिटी बघा किती संपल्या. 1 मिनिट. हे काय असं इथपर्यंत भरून नसते, एवढंच असते. एवढी फक्त क्वांटिटी संपल्या याची. आणि हे 500 ml चं प्रोडक्ट आहे. मी आय थिंक 1200 रुपयाला काहीतरी घेतलेलं. 1000 रुपयेपर्यंत तुम्हाला सेलमध्ये मिळून जाईल. मला माहिती आहे थोडंसं महाग आहे, पण 500 ml 1000 रुपयाला असं जर तुम्ही तुलना केला तर तुम्हाला समजेल की हे प्रोडक्ट ऍक्च्युअली मध्ये एवढं महाग नाही आहे. आणि वर्षभर तुम्ही आरामात डोळं झाकून याला वापरू शकता. एवढं भारी. जर तुमची स्किन खूप जास्त कोरडी असेल तुम्ही फक्त हे ट्राय करा. हे आहे वंडर सेरामाइड मोशी टोनर बाय दी ब्रँड टोनी मोली. याचा अनेक वर्जन आहे. राईस वॉटरचं तुम्ही ते पण ट्राय करू शकता जर तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट पाहिजे असेल तर. आणि जर तुम्हाला हायड्रेटिंग इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकताय. जबरदस्त आहे. मनापासून सांगायला हे सगळे प्रोडक्ट्स जे मला आवडल्यात तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जे आवडले नाहीत किंवा जे मला सूट झाले नाहीत त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. पण हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते मी कायम घेणार म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे हा. हे आहे बायोटिकचं पपाया टॅन रिमूव्हल ब्राईटनिंग अँड रिव्हायटलायझिंग फेस स्क्रब. क्वांटिटी दाखवते, नाही तर तुम्ही म्हणणार की सगळं नवीन नवीन आणलेलं दाखवायला, संपलेलं दाखवायला. एकाच दुसरंच होतं ते नवीन. 1 मिनिट. क्वांटिटी बघा. बरोबर 1 वर्ष झालं हा प्रोडक्ट घेऊन मला. तुम्ही कोणत्याही वयोगटात असाल आणि तुम्हाला एक स्किन केअरची सुरुवात करायची असेल आणि तुम्हाला एक चांगलं फिजिकल एक्सफोलिएटर पाहिजे असेल तर प्लीज गाईज एकदम स्वस्तातलं मस्त ऑप्शन आहे. तुम्ही आरामात घ्या. एवढं दिवस चालेल की तुम्हाला वैताग येईल की बास की बाबा आता संप लवकर करत, तरी पण हे संपणार नाही. जबरदस्त स्क्रब आहे आणि खरोखर टॅन रिमूव्ह होतो, त्यामुळे हे बेस्ट आहे असं मला वाटतं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ही सोरिच ऑर्गॅनिक्सची लिकोराइस पावडर. जर तुम्ही मला खूप दिवसांपासून ओळखत असाल तर तुम्हाला एवढं माहितीये की मला बाजारातले किंवा रेडीमेड फेस पॅकच्या ऐवजी मला होममेड फेस पॅक खूप आवडतात. मी तुमच्यासोबत खूपदा शेअर पण केलेलं आहे. लिकोराइस, ऑरेंज पील पावडर, चंदन पावडर, बेसन, हळद या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत खूपदा शेअर केल्यात. आणि मी जी लिकोराइस पावडर वापरते ती म्हणजे ही सोरिचची. खतरनाक भारी आहे. तुम्ही फक्त एकदा वापरून बघा. प्रोडक्ट आहे
हे बायो ऑर्गॅनिकची ऑरेंज पील पावडर. मी याचे एवढ्या पॅकेट्स वापरल्यात की आता मलाच आठवत नाही मी किती वेळेला घेतले. बायो ऑर्गॅनिकची चंदन पावडर पण खूप भारी आहे, मुलतानी माती पण खूप भारी आहे, पण मला ते सूट होत नाही मुलतानी माती, कारण माझी ड्राय स्किन आहे, त्यामुळे मी अवॉइड करते ते वापरणं. बाकी तुम्ही जर घेणार असाल कोणतीही पावडर तर ॲल्प्स गुडनेस आणि बायो ऑर्गॅनिक्सच्या पावडर्स एक नंबर आहे. तुम्ही या ब्रँड्सच्या पावडर्स विकत घेऊ शकताय. ही सुद्धा खूप भारी आणि ओरिजिनल पावडर आहे, खरंच खूप भारी आहे. रिझल्ट याचा जबरदस्त आहे, त्यामुळे ट्राय करू शकताय. मी यांची चंदन पावडर पण वापरल्या, ती सुद्धा नादखुळ आहे, त्यामुळं बघा आवडली तर घेऊ शकता. ओके, फेस रिलेटेड प्रोडक्ट्स आय थिंक संपलेले आहेत. नाही, एक मिनिट, याला विसरलेच मी. माझं ऑल टाइम फेवरेट, माझं पहिलं प्रोडक्ट आणि शेवटचं प्रोडक्ट, म्हणजे मला वाटते मी मेल्यानंतर पण हे माझ्यासोबतच असं असणार आहे. तर ही आहे निव्हिया मॉइश्चरायझिंग क्रीम. ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून मी नेहमीच हे वापरते, आणि हे पण आता संपत आले, मला दुसरा एक डबा याचा घ्यायलाच पाहिजे. नेक्स्ट येऊयात आता थोडस बॉडीकडे. म्हणजे आयुष्य गेलं थोबाड रंगवण्यात असं व्हायला नको, शरीर पण आपलंच आहे. तर जर तुम्हाला एक चांगला बॉडी वॉश जर पाहिजे असेल तर प्लीज यार तुम्ही हे ट्राय करून बघा. हे एवढं भारी आहे, एवढं भारी आहे की मी काय सांगू तुम्हाला. हे आहे पाल्मोलाइव अरोमा ऍब्सोल्यूट रिलॅक्स शॉवर जेल विथ हे काय आहे इलँग लँग YLANG. याचा उच्चार कसा करायचा, लँग लँग यांग यांग यलँग यलँग, जे काय आहे ते इथे स्पेलिंग देते मी. इसेन्शियल ऑइल प्लस इरिस एक्स्ट्रॅक्ट. काय असेल ते, जे कंटेंटशी आम्हाला काय मतलब नाही याचा, कारण घंटा काय कळत नाही, उगाच ते वाचायचं म्हणून वाचायचं असते. पण लुक ॲट द कलर, एक नंबर भारी, आणि याचा स्मेल एवढा डिसेंट, एवढा भारी, असं हलकासा ना एक चॉकलेटी किंवा काय म्हणू आपण त्याला कोको जसं स्मेल करतं ना तशा टाइप मध्ये थोडासा एकदम स्वीट स्मेल आहे याचा. पण खूप भारी रिफ्रेशिंग शॉवर जेल आहे, त्यामुळे ट्राय करू शकता. ही 500 ml ची बॉटल मी कितीला घेतली असेल, 200 का 250 रुपयाला. सेलमध्ये प्रोडक्ट घ्या, मी आणखी एकदा सांगते तुम्हाला, तिथे खूप स्वस्तात मिळतात. फ्लिपकार्टची रिसेंटली सेल चालू होती तेव्हा मी माझा फायदा करून घेतला. काळजी करू नका, व्हॅलेंटाईन डेला पण नायकावरती भरपूर मोठी सेल असते, त्यावेळी तुम्ही घेऊ शकताय. तुमचा पण फायद्याचं मी बोलते. ओके, एक वेळ होती की डेटॉल साबण सोडून मी थोबाडाला आणि अंगाला काय सुद्धा लावत नव्हते, पण आता शॉवर जेल्स, फेस वॉश, मोठी झाली ना आता, माणसं मोठी झाली आता येऊयात आपल्या मुलायम केसांच्याकडे. तर मी खरोखर सांगते, मी या शॅम्पूला सोडून मला दुसरं काही ट्राय करायची पण इच्छा नाही आहे. माझं आयुष्य गेलं सगळे हेच शॅम्पू वापरण्यात. हे आहे लॉरियलचं 6 ऑइल नरिशिंग शॅम्पू. नरिशेस हेअर विथ सॉफ्टनेस अँड शाईन. ड्राय अँड डल हेअर्स ना टार्गेट करते. जर मी खरोखर जेन्युइनली सांगते, 7 वर्ष झालं मी हा प्रोडक्ट वापरते, एक नंबर भारी आहे. जर तुमचे केस खूप जास्त कोरडे असतील, फ्रिजनेस असेल, किंवा काय म्हणू एकदम डल असे चिमणीच्या घाट्यासारखे वगैरे दिसत असतील ना, तुम्ही प्लीज ट्राय करू शकता. तुमच्या केसांचं टेक्स्चर जे आहे ना ते सुधारतं. तुमचे केस खूप भारी, जे ओरिजिनल टेक्स्चर आहे ना ते तुमच्या केसांना येतं. ते भारी प्रोडक्ट आहे, तुम्ही ट्राय करू शकताय. नेक्स्ट आहे अगेन बाय दी ब्रँड लॉरियल. हे आहे लॉरियल 6 ऑइल नरिशिंग कंडिशनर कॉम्बोच मी विकत घेताना हे संपत आले, तुम्ही बघू शकताय, पूर्ण चपट झाले. संपल्यानंतर पाणी घालून वापरायचं, खळबळून घ्यायचं, सुट्टी नाही. तर हे सुद्धा खूप भारी कंडिशनर आहे, तुम्ही ट्राय करू शकताय तुमच्या ड्राय आणि डल केसांसाठी. लॉरियल सारखी बेस्ट रेंज. आता प्लीज तुम्ही म्हणू नका लॉरियल मध्ये खूप जास्त केमिकल्स असतात, आपल्या केसांना खराब करतात, आणि त्यामध्ये काही नॅचरल इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते पण असलेच असतात. मी आता काय सांगू तुम्हाला रियालिटी, जाऊ दे तो भाग वेगळा आहे. पण हे जे प्रोडक्ट आहे खतरनाक भारी आहे, मी तर हेच वापरते. काय जळणार आहे, काय होणार आहे, जास्तीत जास्त टक्कल पडेल, ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. तर आणखी एक सांगते, लॉरियलची जी लॅव्हेंडर रेंज आहे ती सुद्धा जबरदस्त भारी आहे. जर तुम्हाला हायड्रेशन पाहिजे असेल, जर तुमचे केस तुम्हाला थोडेसे स्मूथ किंवा हायड्रेटिंग दिसावेत असे जर वाटत असतील तर ती लॅव्हेंडर रेंज जबरदस्त भारी आहे. 24 आवर्स हायड्रेशन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आणि त्याचं कंडिशनर सुद्धा मी वापरले. तुम्ही म्हणणार मग बाटल्या कुठे आहेत, बाटल्या आमच्या मम्मीने दिल्या फेकून, कारण मला एक घाणेरडी सवय आहे की मी मोकळ्या बाटल्या ज्या आहेत किंवा मोकळी कागद संपलेली सगळं सॅकमध्ये ठेवायचं, त्या कपाटात मोकळं सगळं ठेवायचं. मग ते आमची मम्मी जोपर्यंत काढत नाही ते तोपर्यंत तिथंच असते. मी असल्या लेवलचं काव खाते ना, मग जाऊ दे. आता नेक्स्ट
जर तुम्ही तुमच्या केसांना कलर केला असेल तर लॉरियलची ही कलर प्रोटेक्टिंग रेंज सुद्धा जबरदस्त भारी आहे. मी मी बहुतेक सप्टेंबर 2024ला हेअर कलर केला होता, तेव्हा मी हे घेतलेलं. आता काय मी केस कट केले त्यामुळे ते कलर पण पूर्ण गेलाय, त्यामुळे हे वापरत नाही मी आता, ती येल्लो रेंज वापरते. पण मी खरोखर सांगते हे सुद्धा खूप म्हणजे खूप भारी आहे. याचा शॅम्पू सुद्धा माझ्याकडे होता पण ती बाटली आता संपलेली आहे. ओके, तर हे यात प्लस पॉइंट मध्ये काय तर लिन्सीड ऑइल आहे, प्लस युव्ही आणि युव्हीबी फिल्टर सुद्धा आहेत. म्हणजे हेअर सनस्क्रीन तुम्हाला एक्स्ट्रा विकत घ्यायची काही गरज नाही. एक मिनिट, आपण बॉलिवूडच्या सेलिब्रिटीज नाहीये. ओके, फेस सनस्क्रीन आपण कसं बसं घेतो, कसं बसं मॅनेज करून ती थोबाडाला सनस्क्रीन लावलं, ते केसांचं सनस्क्रीन एक्स्ट्रा कुठनं विकत घ्यायचं. तर यामध्ये युव्हीए आणि युव्हीबी फिल्टर्स आहेत, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा सनस्क्रीन प्रोटेक्शनची काही सुद्धा गरज नाही आहे, म्हणूनच तुमचा कलर जास्त वेळेपर्यंत राहतो. शॅम्पू मध्ये पण या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे हेअर कलर जर केला असेल तर ही रेंज तुम्ही ट्राय करू शकताय. A1 क्वालिटीची रेंज आहे. नेक्स्ट हेअर सिरम. मी माझ्या आयुष्यात फक्त एकच हेअर सिरम वापरले, ते म्हणजे हे लॉरियल 6 ऑइल नरिशिंग सिरम. तुम्ही म्हणणार मग बारकी का बाटली घेतल्यास, पैसे नाही आहेत माझ्याकडे, संपले हे सगळे घेऊन, म्हणून बारकं घेतले. माझ्याकडे मोठे पण होते 2-3 बॉटल्स, त्या आता संपल्या. ही खूप भारी आहे. एवढी एवढी क्वांटिटी लागते आपल्याला. काही हे सिरम प्यायचं नाही आहे, जरा उगाच 1-2-3 थेंब घ्यायचे. ओल्या केसांवरती जर तुम्ही हे लावलात ना, दोघा रिझल्ट मिळणार. हे लई पद्धतीने वापरता येते. तुम्ही ऍज अ हेअर प्रोटेक्टिंग सिरम म्हणून पण वापरू शकताय. म्हणजे जे पण आपण स्टायलिंग टूल्स वापरतोय, स्ट्रेटनर, कर्लर काय असेल ते XYZ, त्याच्या अगोदर तुम्ही हे सिरम लावा आणि त्यानंतर तुम्ही जे काही हिटिंग टूल्स आहेत ते वापरा. त्यामुळे तुमच्या केसांचा कमी डॅमेज होतो. फायनली सगळं संपलेलं आहे. तर हे जे प्रोडक्ट्स होते ते माझे पर्सनल फेवरेट प्रोडक्ट्स आहेत. दरवर्षी हे आमच्या घरी येतात आणि मी मनापासून सांगते, मी सगळं माझ्या पैशाने विकत घेतलंय. असं काय मला कोण फुकटचं काय दिलेलं नाही, काय नाही. 100 वेळेला दुसऱ्या घाण किंवा बेकार प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करून 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 त्यानंतर मला कळालं की हे प्रोडक्ट्स मला सूट झाले चांगल्या पद्धतीने. त्यामुळं तुम्हाला जर यापैकी कोणताही प्रोडक्ट आवडला तर तुम्ही विकत घेऊ शकताय. सगळ्यांच्या बाईंग लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, चेक करायला अजिबात विसरू नका.